नागपुर दौरे पर आए रविंद्र चव्हाण ने महाराष्ट्र में बाढ़ की स्थिति पर अपनी प्रतिक्रिया दी। भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण ने कहा कि सरकार किसानों के साथ पूरी तरह खड़ी है, नुकसान की जांच कर तत्काल मदद दी जाएगी। भाजपा के विधायक और सांसद 1 माह का वेतन आपदा प्रभावितों को देंगे। मुख्यमंत्री ने सभी से राजनीति से ऊपर उठकर मदद करने की अपील की है। पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी पूरजन्य अशी परिस्थिती जवळजवळ 6 जिल्ह्यांमध्ये आहे। सर्व ठिकाणी आदरणीय देवेंद्रजीच्या सरकारच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार हे सर्व भागांमध्ये तिथल्या असणाऱ्या अधिकारी वर्गांना त्या ठिकाणी काय नुकसान भरपाई झालेली आहे याची पाहणी करून तिथल्या असणाऱ्या पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक असणारी सर्व मदत करण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे सरकार मायबाप म्हणून पूर्ण तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। 10 दिवसाच्या आत झालेल्या नुकसान भरपाईचे पैसेसुद्धा हे त्यांच्या अकाउंटवरती जातील असं आश्वासनही सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। सर्व भारतीय जनता पार्टीच्या खासदार आणि आमदारांनी 1 महिन्याचं पूर्णच्या पूर्ण वेतन जे आहे ते वेतन हे या ज्या आपत्ताग्रस्त आहेत त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे सरकार 100% या सगळ्या ज्यांना या पुराच्या पाण्याचा आणि तिथे झालेलं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्यांच्या पाठीशी सरकार हे 100% त्यांच्या पाठीशी आहे। वडट्टीवार यांनी 6 महिन्याचं वेतन हे दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे खरं तर मनपूर्वक धन्यवाद। ते म्हणतात की भाजपनं पण द्यावं, भाजपच्या आमदारांनी ते सांगणार। एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, राजकारण म्हणून या सगळ्या गोष्टी करणं हे योग्य नसतं। आपल्याला कदाचित याची कल्पना असते, ग्रामीण भागामधील असणारा लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी यांना हे वेतन जे मिळत असतं ते वेतन त्यांच्या प्रवास भत्ते वगैरे यासाठी मिळत असतो। त्यामुळे त्यांची भावना जरी काही त्यामधली असली तरी मला असं वाटतं की यामध्ये राजकारण करणं योग्य नाही। आम्ही बरेच वर्ष पाहिलं आहे की काही लोकप्रतिनिधी हे गडगंज पैसे असतात, परंतु काही लोकप्रतिनिधी जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये काम करणारे की ज्यांना या सगळ्या विषयासाठी प्रवास भत्ता आणि या सगळ्या विषयासाठी प्रचंड व्यवस्था ही स्वतःला उभी करायची असते। त्यामुळे सरकार आवश्यक असणारा सर्व निधी जो आहे किंवा त्यांना आवश्यक असणारा जे लागेल ते सरकार मायबाप म्हणून नक्की देईल, यात काही शंका नाही।